प्रभाग क्रमांक 17 मध्ये विकास कामाच्या जोरावर भाजप बाजी मारणार। प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपचे उमेदवार लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे, प्रशांत पाटील व मालन गडदे यांनी प्रभागातील गुलमोहर कॉलनी, मालू हायस्कूल परिसरातील घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला। या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच आतापर्यंत प्रभागासाठी केलेल्या विकास कामांची माहिती दिली। उमेदवारांच्या या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अनेक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। आम्ही तुम्हालाच मतदान करू असे आश्वासन मतदारांनी दिले, तसेच प्रभागातील विविध समस्या सोडवण्याचे आश्वासन उमेदवारांनी नागरिकांना दिले। या प्रभागात कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून त्यामुळे येथील मतदार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून आले। मतदारांनी मोठ्या बहुमताने विजय मिळवून देण्याची ग्वाही दिली। यावेळी प्रचंड जनसमुदाय व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण परिसरात भाजपच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले। जय श्रीराम। नमस्कार। प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते आमचे सहकारी प्रशांतजी पाटील, गीतांजली ढोपे पाटील, मालनताई गडदे, मी लक्ष्मण नवलाई। आज आम्ही गुलमोहर कॉलनी, मालू हायस्कूल परिसरामध्ये घरोघरी जाऊन प्रचार दौरा करीत आहोत। लोकांना सांगत आहोत आणि या परिसरामध्ये विकास कामाच्या जोरावरती देशामध्ये नरेंद्र मोदी, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। सांगलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली या 10 वर्षांमध्ये या परिसरामध्ये 40 ते 50 कोटी रुपयाची कामं आम्ही केल्यामुळं आज नागरिक अतिशय समाधानी आहेत। आमचे सर्व पॅनलचे उमेदवार सक्षम आहेत, सुसंस्कृत आहेत। त्यामुळे आज प्रत्येक घराघरामध्ये आज लोक आम्हाला स्वीकारतात आणि त्यांनी सांगितलेलं सांगत आहेत की आम्ही 100% भाजपला मतदान करू, आम्ही भाजपला निवडून देऊ, असं लोक या ठिकाणी सांगत आहेत। तरी मी उर्वरित काही दिवसामध्ये लोकांना आवाहन करतो की आपण सर्वजण त्या मशीनमधील कमळासमोरील बटन दाबून आपण त्या ठिकाणी आमच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांना विक्रमी मतदान निवडून द्यावं, अशी या ठिकाणी मी विनंती करतो।